नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आनंदी या मालिकेचा आजचा 12 जूनचा भाग खूपच धमाकेदार झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये आता शिल्पाच्या डोळ्यावरती पट्टी बांधून या शिल्पाला आंधळी करून तिच्या मैत्रिणींनी तिचा चांगला छळ कसा केला ना, हे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर इथे आता सुरुवातीलाच धनश्री आता डॉक्टर सीमा जी असते ना, त्यांना म्हणू लागते, सीमाताई थोडंसं बाजूला येता, मला ना तुमच्याशी बोलायचं आहे. त्याच वेळेस आता सीमा लगेच धनश्रीबरोबर बोलायला बाजूला जाते. तेव्हा धनश्री म्हणू लागते, हे बघा, तुमच्या क्लिनिकमध्ये टेस्ट करण्यासाठी मी एकटी आले तर चालेल का? नाही म्हणजे कसं आहे ना, माझे जे मिस्टर आहेत ना, त्यांच्यात काही प्रॉब्लेम नाही हो, त्यामुळे मी एकटी येऊन टेस्ट करून गेले तर चालेल का? त्यावर लगेच आता सीमा मॅडम म्हणू लागतात, जमणार नाही. अगं, मेडिकल टेस्ट करायचं आहे आपल्याला. सायन्स किती पुढे गेले तुला माहिती आहे का? दोघांमध्येही दोष निघू शकतो. त्यामुळे जर टेस्ट करायच्या असतील तर दोघांनाही क्लिनिकला यावंच लागेल. त्याशिवाय प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. तेव्हा लगेच आता धनश्री म्हणू लागते, पण मॅडम ते नाही ऐकणार हो. त्याच वेळेस इकडनं शिल्पा म्हणू लागते, सीमा या इकडे. आणि धनश्री मी बोलले ना तिच्याशी. आणि हे बघ सीमा, विद्याधर ऐकणाऱ्यातला नाही आहे. तो अजिबात क्लिनिकला यायला तयार होणार नाही. त्यामुळे तू धनश्रीच्या टेस्ट करून घे. बरं, नंतर बोला त्याविषयी. आता चला बरं पटकन. आता लगेच सीमा आणि धनश्री इकडे येऊन बसतात. तेव्हा सगळ्या मैत्रिणी मिळू लागतात, ए चला, आज ना मस्त पार्टी व्हायला पाहिजे. आज ना आपण छान असा गेम खेळूया. कुठला गेम खेळायचा? तेव्हा लगेच आता त्यातली एक मैत्रीण म्हणू लागते, आपण चिठ्ठ्यांचा खेळ खेळायचा, चालेल, मस्त. त्याच वेळेस आता लगेच एक वाटीभर अशा चिठ्ठ्या घेऊन येतात. आता लगेच त्या मैत्रिणी म्हणू लागतात, आज आनंदी नवीन आहे ना आपल्या गेममध्ये, मग पहिली चिठ्ठी तिने उचलायची आणि मगच सुरुवात करायची, चालेल. आता आनंदी खूप खुश असते, कारण या मैत्रिणी खूप छान असतात. त्याच वेळेस आता लगेच आनंदीसमोर तो चिठ्ठ्यांचा कटोरा ठेवला जातो. तेव्हा त्या मैत्रिणी म्हणू लागतात, आनंदी चल पटकन, आता यातली एक चिठ्ठी तुला उचकायची आणि त्या जिचं कुणाचं नाव असेल ना, मग तिच्यावरती टास्क घ्यायचा. मग तू म्हणशील ते तिला करायला लावायचं. आता लगेच आनंदी त्यातनं एक चिठ्ठी काढते आणि उघडते तर बघते तर काय, त्यात नाव असतं या माजोरड्या शिल्पाचं. आता मात्र सगळ्या मैत्रिणी ओरडू लागतात, अरे बापरे, शिल्पाचं नाव आलंय. चला चला मग आनंदी, आता तू शिल्पाला टास्क द्यायचा. त्यावर लगेच आता शिल्पा मात्र रागानेच आनंदीकडे बघू लागते, ही मला काय सांगणार आहे आता? त्याच वेळेस आता आनंदी म्हणू लागते, एक मिनिट, टास्क द्यायचा म्हणजे नेमकं काय करायला सांगायचं आहे त्यांना? त्यावर आत्ता दुसरी मैत्रीण म्हणू लागते, आनंदी, जे तुला पक्क जमतं आणि जे शिल्पाला कच्चं जमतं ना, असलं काहीतरी सांगायचं, म्हणजे कसं भन्नाट मज्जा येईल. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, पण असं मी काय सांगणार त्यांना? त्यावर लगेच आता सीमा मॅडम म्हणू लागतात, एक मिनिट, आपण ना एक काम करूया, आता जे आनंदीला जमतंय ते शिल्पाला जमतंय की नाही बघावं लागेल ना. मग चला, आता शिल्पाच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची आणि मग शिल्पाला आंधळं करायचं आणि 5 मिनिटात तिला अक्षरावरनं 5 वस्तू इकडे आणायला सांगायच्या, चालेल. आता मात्र आनंदीला धक्काच बसतो, कारण शिल्पाताईंना हे जमणार नाही, हे तिला माहीत असतं. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, नाही नको. तेव्हा त्या मैत्रिणी म्हणू लागतात, आनंदी तू गप्प बसा, आमच्या पार्टीत असंच असतं आणि आज शिल्पाला ते करावंच लागेल. आता मैत्रिणी पटकन शिल्पाला उठवतात, तिच्या डोळ्यावरती काळी पट्टी बांधतात. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, अगं काय वेडेपणा चालू आहे तुमचा? तेव्हा त्या मैत्रिणी म्हणू लागतात, अगं किट्टी पार्टी अशीच असते ना, त्यात धिंगाणा मस्ती मजा असतेच ना, आणि वेडेपणा पण. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, पुढच्या वेळेस ना तुम्हाला पार्टीला बोलवणारच नाहीये. तेव्हा लगेच आता सीमा मॅडम म्हणू लागतात, बरोबर, चला शिल्पा, तुझा टाईम स्टार्ट होतोय. हे बघ, तुला 5 मिनिटात अक्षरावरनं 5 वस्तू इकडे आणून ठेवायचे, चल लगेच सुरुवात कर. आता लगेच शिल्पा म्हणू लागते, इथे सोप्यावरती पर्स होती ना, पर्स कुठे? त्याच वेळेस त्या मैत्रिणी पर्स उचलतात आणि लपवून ठेवतात. शिल्पा मात्र तिकडे झांजड धडपड आता पर्स शोधू लागते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई, अहो तुम्ही इकडे कशाला पर्स शोधताय? तुम्ही ना किचनमध्ये जा. पोहे, पीठ, परात अशा वरनं खूप गोष्टी आहे किचनमध्ये, जा बरं. पण या किचनमध्ये जायला कुठनं जायचं, कसं जायचं, या बिंडोक शिल्पाला काहीच जमत नाही. तेव्हा आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई तुम्ही एक काम करा,
5 पावलं पुढे जा, तिकडे जेवणाचा टेबल आहे, तिथे पेला असेल. आता मात्र आनंदीचं लगेच ही शिल्पा ऐकते आणि 5 पावलं टेबलजवळ जाते. आता खुर्चीला जाऊन धडकताच तिच्या हाताला पेला लागतो. आता लगेच शिल्पा म्हणू लागते, एक वस्तू मिळाली. त्याच वेळेस आता मैत्रिणी ओरडू लागतात, शिल्पा कमॉन, तुला अजून 4 वस्तू आणायच्या आहेत, 4 पटकन, टाईम संपेला. आता लगेच शिल्पा म्हणू लागते, आता मी कुठे जाऊ. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई आता तसंच डाव्या बाजूला चला बरं. आता लगेच आनंदीच्या सांगण्यावरनं शिल्पा मात्र जिकडे तिकडे नाचू लागते. आता ही किचनमध्ये घुसणार तेच भिंतीला जाऊन आदळते. त्याच वेळेस सगळ्या मैत्रिणी खूप हसू लागतात. शिल्पाला खूप राग येतो. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई अहो तुम्ही दरवाजाच्या पलीकडच्या बाजूला गेलात, तुम्ही उजव्या बाजूला जा बरं, म्हणजे दरवाजातनं आतमध्ये एंट्री होईल. आता आनंदीला दिसत जरी नसलं ना तरी घरातल्या प्रत्येक गोष्टीची कानाकोपऱ्याची सगळी खबर असते. आता या मैत्रिणी चकित होतात आणि आनंदीकडे बघू लागतात. आता आनंदीच्या सांगण्यावरनं या शिल्पाने किचनमध्ये एंट्री केलेली असते. आता लगेच ती जाऊन बरण्या उचकू लागते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, शिल्पाताई अहो त्याच्या उजव्या बाजूला फ्रीज आहे आणि त्या फ्रीजच्या बाजूला पंचपत्र आहे, ते घ्या पटकन. त्याच वेळेस आता तिथे आनंदीने तिच्या देवी आईला ठेवलेलं असतं आणि दिवा लावलेला असतो. आता त्या दिव्याचा झटका या शिल्पाला जोराचा लागतो. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, ए इकडे तर देवघर आहे. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, हो शिल्पाताई तिकडेच बाजूला. आता लगेच पंचपत्र, पालक भाजी, पोलपाट अशी सगळ्या वस्तू आनंदीने सांगितल्याप्रमाणे या शिल्पाने गोळा केलेले असतात. तेव्हा मैत्रिणी म्हणू लागतात, शिल्पा आता लवकर बाहेर आहे, आता वेळ संपणार आहे बरं का. आता धडपडत झांजडत शिल्पा मात्र या वस्तू घेऊन बाहेर आलेली असते. आता तिला खूप राग येतो, कारण धडका घेऊ घेऊ जाम झालेली असते ना. तेव्हा ती म्हणू लागते, आता ना हे दरवाजेच तोडून टाकते, या घरात दरवाजांना ठेवणारच नाही. मैत्रिणी जोरजोरात हसू लागतात. आता शिल्पाच्या डोळ्यावरची पट्टी काढली जाते. त्याच वेळेस त्या मैत्रिणी म्हणू लागतात, पण आनंदी तुझ्या मदतीमुळे झालं हे सगळं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, हे बघा ताईंनो, तुम्ही टास्क लावलाय खरा, पण त्यात मदत करायची नाही असं कुठे सांगितलं होतं. आणि शिल्पाताईंना जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा मी त्यांना मदत नक्कीच करणार. शिल्पाला खूप राग येतो. आता खूप मजा मस्ती झालेली असते, सगळ्याजणी हसत असतात. तेव्हा त्यातली एक मैत्रीण म्हणू लागते, चला आजची ब्रेकिंग न्यूज ऐका. पहिल्यांदा शिल्पा निंबाळकरने कुणाच्या तरी तालावर नाचायचं ठरवलं होतं आणि ती म्हणजे आनंदी. आज शिल्पा 5 मिनटं का होईना पण दुसऱ्यांच्या तालावरती नाचली, हे बघून खूप भारी वाटलं. शिल्पाला राग येतो. आता खूप मजा मस्ती झालेली असते. तेव्हा लगेच आता मैत्रिणी म्हणू लागतात, ए आता बासा, हसून हसून खूप पोट दुखलं. आता आनंदी तू सांग ना, तुला शिल्पा कशी वाटते, नाही म्हणजे तुझ्या मनात तिच्याविषयी काय काय ते सांग ना. आता आनंदी लगेच म्हणू लागते, शिल्पाताईंबद्दल सांगते ना. त्याच वेळेस शिल्पा मनाशीच म्हणू लागते, अरे बापरे, आता माझ्या मैत्रिणींना ही नको नको ते सांगणार, काय सांगेल ही माझ्याबद्दल, असे प्रश्न आता या शिल्पाला पडलेले असतात. तर इकडे आता आबा जाधवांच्या घरी आरतीताई नाराज असते, कारण आबा तिच्याशी बोलत नसतात ना. आबा मात्र फुगून बसलेले असतात. तेव्हा लगेच आता ही छोटी आरची येते. आता मस्त आंबट कैऱ्या तिने मीठ मिरची मसाला लावून आणलेले असतात. तेव्हा ती आरतीताईला देते. आबांजवळ येते, आबा अहो घ्या की, मसाला लावून कैरी आणली, अहो मस्त लय भारी, घ्या की. आबा नकार देतात. तेव्हा लगेच आरची म्हणू लागते, आबा अहो पिंट्याने घेतली, आरतीताईने एवढा राग बाजूला ठेवून कैरी घेतली, मग तुम्ही का घेऊ शकत नाही, घ्या पटकन, एवढा ॲटिट्यूडपणा चांगला नाही. आणि आबा घ्या पटकन, माझं ऐका बरं. आबा लगेच आता कैरी घेतात आणि खाऊ लागतात. जरा आंबट असते, त्यामुळे आता आबा डोळे चिमकू लागतात. तेव्हा लगेच आरची म्हणू लागते, आरतीताई ये ये, आता आबांनी डोळे खुणावले, ये पटकन बोल त्यांच्याशी. तेव्हा आबा म्हणू लागतात, ए चावट पोरी गप्प बैस, असं काही नाही आहे, कैरी आंबट आहे म्हणून डोळे मिचकावले आणि मला कुणाशी बोलायचं नाही आहे. त्यावर लगेच आरची म्हणू लागते, आबा अहो लहानपणी तुम्ही अशाच आम्हाला जांभूळ खायला द्यायच्या, आम्ही त्याच्या ब्या फेकायचो आणि मग तुम्ही आम्हाला खोटं सांगायचे, असं करायचं नाही, तसं करायचं नाही, हे खायचं नाही, सांगायचे की नाही खोटं, ते का सांगत होते. त्यावर आबा म्हणू लागतात, अगं पोरीनं तुमच्या भल्यासाठी सांगायचो, त्या बिया खाल्ल्यानंतर पोट दुखायचं ना म्हणून. आणि लगेच आरची म्हणू लागते, हो का, मग आरतीताईने जे केलं ते तुमच्या भल्यासाठीच ना. त्यावर लगेच आबा म्हणू लागतात, ते तुमचं भलं नाही आहे, तुमचं आयुष्य पडलं अख्खं, तुम्हाला कळत नाही, पण जाऊ द्या, या म्हाताऱ्याचा तुम्हाला राग येतो ना, मग मी काही सांगणारच नाही. आरतीला आता काय करावं काही सुचत नाही. तर इकडे हवेलीत आता मैत्रिणी म्हणू लागतात, शिल्पाताई अहो सांगा की शिल्पाताई, अहो बोला ना.
आनंदी आता काय बोलणार आहे तुमच्याविषयी, तुम्हाला काही कल्पना आहे? शिल्पाला मात्र राग येतो, कारण या मैत्रिणी आनंदीला फोर्स करत असतात. आता मात्र ही आनंदी माझ्याबद्दल खरं खरं सांगते की काय मैत्रिणींना, याची भीती तिला वाटू लागते. त्याच वेळेस आनंदी म्हणू लागते, आमच्या शिल्पाताई खूपच छान आहे, एक नंबर भारी स्वभाव आहे त्यांचा. नाही म्हणजे घरातल्या बारीक सारीक गोष्टींकडे त्यांचं अगदी मनापासून लक्ष असतं. आणि हो, कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा अजिबात त्यांना आवडत नाही. त्यांचं काम कसं वेळेवरतीच व्हायला पाहिजे, म्हणून त्यांच्या घरात खूप दरारा असतो. नाही म्हणजे सगळ्यांना कामं सांगणं आणि ती वेळेवरती पार पाडणं याकडे त्यांचं लक्ष असतं. आणि मनात काही नसता, त्या अगदी साफ मनाचे, अगदी जे काही मनात ना तेच ओठावरती, अगदी स्पष्टपणे त्या मनात काय बी ठेवत नाही, अशा आहेत आमच्या शिल्पाताई. त्याच वेळेस आता या शिल्पाला तर धक्काच असतो, कारण ही आनंदी एखाद्याचं मन कसं जिंकू शकते ना, हे मात्र आता या शिल्पाला कळालेलं असतं. त्याच वेळेस त्या मैत्रिणी म्हणू लागतो, अरे बापरे, बास बास, या शिल्पाचं एवढं कौतुक ऐकू नको हा, उगाच हवेवरती चढू नको तिला, आम्हाला ना बघवत नाहीये. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा मनाशीच म्हणू लागते, वा, लोकांना कसं गुंडाळायचं ना, हे या पुरीला चांगलंच माहिती. गरीब लोक असतेच असे दुसऱ्यांना फसवणारे, म्हणूनच मला गरिबांचा राग येतो. त्याच वेळेस आता लगेच मैत्रिणी म्हणू लागतात, आता लग्नाचा विषय निघालाच आहे, तर मग युगंधरबद्दल काहीतरी सांग ना, नाही म्हणजे आपण नवीन गेम खेळूया, म्हणजे तुमच्या जोडीबद्दल काहीतरी कळेल. त्याच वेळेस आता मैत्रिणी म्हणू लागतात, हो, आपण बॉटलचा गेम खेळूया. आता बॉटल फिरवली जाते, आता जिच्याकडे तोंड असेल तिचा नंबर, आणि आता बरोबर बॉटलचं तोंड आनंदीकडे चाललेलं असतं. तेव्हा मैत्रिणी म्हणू लागतात, चला आता आनंदीचा नंबर आलाय ना, मग आनंदी तू तुझ्या मालक साहेबांना फोन लावायचा आणि तुम्ही आज खूप स्मार्ट दिसताय, छान दिसतायत असं म्हणायचं. आता मात्र हे ऐकताच आनंदीला धक्का बसतो, कारण आज मालक साहेब खूप भडकलेत आणि त्यात मी जर असं काही म्हटले तर अवघड होऊन जाईल. तेव्हा आनंदी पटकन उठून उभी राहते, नाही नाही नाही, असं नाही जमणार, मालक साहेब आत्ता कामात बिझी असतील आणि मी असा फोन केला तर त्यांना राग येईल, ते ओरडतील. तेव्हा लगेच आता मैत्रिणी म्हणू लागतात, जमणार नाही, तुला फोन करावाच लागेल. तू कशाला ओरडेल, तुला, तू त्याची बायको आहे ना. मग हे बघ, अशा छोट्या छोट्या गोष्टीमुळेच नात्यामध्ये प्रेम वाढतं, तुला फोन करावाच लागेल. मैत्रिणी आता फोर्स करू लागतात. त्याच वेळेस आता आनंदीकडे बघत शिल्पा मनाशीच म्हणू लागते, कर कर आनंदी, फोन कर, लय मजा मस्ती चालू होती ना इतके वेळ, कशी जिरणार आहे ना तुझी, आता ते मला पण बघायचंय. अशा शिव्या खाणाऱ्या युगंधरच्या तू बघच आता. असे म्हणताच ही माजोरडी शिल्पा खूप खुश झालेली असते. आनंदी नकार देत असते, पण मैत्रिणी काही ऐकायला तयार नसतात. आता लगेच ती मैत्रीण आपला मोबाईल घेते आणि युगंधरचा फोन डायल करते. आता मात्र आनंदी खूप घाबरलेली असते, कारण मालक साहेबांशी कसं आणि काय बोलायचं, आणि हे असं म्हणायचं, नाही 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 नाही, आता खूप अवघड आहे, असे तिला प्रश्न पडलेले असतात. त्याच वेळेस आता इकडे मालक साहेब फॅक्टरीत मात्र खूपच भडकलेले असतात. तर इकडे आबांच्या घरी आता आरचीची मात्र आबांची आणि आरतीताईची कट्टी मिटून द्यायचं काम चालू असतं. तेव्हा लगेच आता आबा म्हणू लागतात, हे बघा, मला कुणाशी काय बी बोलायचं नाही, तुम्ही मोठ्या झालात ना, तुम्हाला तुमचं कळतं ना, मग तुम्ही तुमचं बघून घ्या. तेव्हा आरची म्हणू लागते, थांबा आबा, आम्ही एवढ्या बी मोठ्या नाही झालो आहोत, आम्ही काय तुमच्या पुढे जाणार असं नाही आहे, आमची लायकी पण नाही आहे तेवढा. त्यामुळे आरतीताई तू इकडे आणि आबांसमोर उभी राहा बरं. आणि दोघांनी एकदम पहिल्यासारखे एकमेकावरती विश्वास ठेवून एकमेकांना माफ करायचं. चला पटकन, नाहीतर मग आबा एक काम करायचं का, लहानपणी जेव्हा आम्ही चुका करायचो तेव्हा तुम्ही आम्हा सगळ्यांना एकमेकांचे कान पकडायला लावायचे आणि मग कट्टी मिटवायचो. मग तुम्ही दोघांनी तसंच करायचं, एकमेकांचे कान पकडा आणि सॉरी म्हणा. चला पटकन. आरतीताई आबांचे कान पकडते. आता लगेच आरची म्हणू लागते, आबा चला आता तुमचा नंबर पकडा आरतीताईचे कान. आता लगेच आबा आरतीकडे बघू लागतात आणि पटकन आरतीचे हात बाजूला झटकतच तिकडनं निघून जातात. आता आरची आबांची समजूत काढण्यासाठी धावतच बाहेर जाते. त्याच वेळेस आरतीताई मनाशीच रडतच म्हणू लागते, आबा एवढे रागवलत का हो तुम्ही, काय बी केलं तरी तुमचा राग शांत होत नाही, आता मी काय करू आबा, अहो सांगा ना. तुम्ही म्हटला त्या दिवशी रागाच्या भरात की माझ्या या चुकीमुळे आनंदीला त्रास होणार आहे, तसं जर झालं तर, नाही नाही नाही, असं होता कामा नये, कारण मी जो निर्णय घेतलाय तो फक्त आबा तुमच्यासाठी आणि आनंदीच्यासाठी, त्यामुळे असं काही होता कामा नये. मालक साहेब खरंच भडकले आणि आनंदीला काही झालं तर, नाही नाही नाही, असं होता कामा नये. असे असंख्य प्रश्न आता आरतीताईला पडलेले असतात. तर इकडे मालक साहेब मात्र आता एका
कामगारावरती ओरडत असतात, काय रे हेच सारखं सारखं जुना डिझाईन घेऊन येतो. अरे असलं कापड दाखवणार आहोत का आपण आपल्या कारखान्याचं बाहेर? अरे कशी क्वालिटी चालणार ही? दरवेळेस तुला तेच सांगायचं का? अरे नवीन डिझाईन बनव, नवीन क्वालिटी बनव, काहीतरी कळत नाही का तुला? आता मात्र शिर्के साहेब तिकडेच असतात. मालक साहेबांचा रागाचा पारा आज जरा जास्तच असतो, त्यामुळे शिर्के साहेबही शांतच असतात. तेवढ्यात लगेच आता आनंदीचा फोन येतो. मालक साहेब फोन उचलतात आणि म्हणू लागतात, कोण आहात? बोला पटकन, मी कामात आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. आता फोन स्पीकरवरती असतो. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, बोल बोल आनंदी बोल, आता मलाही तुझी मज्जा घ्यायचीच आहे. त्याच वेळेस आता मैत्रिणी आनंदीला हळूहळू म्हणू लागतात, अगं हे बोल ना, अगं फोन उचललाय त्याने, बोल ना. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, कोण आहात? तेव्हा आनंदी म्हणू लागते, मालक साहेब मी आनंदी. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, तू कशासाठी फोन केलाय? तुला काही हवंय का? तुला काही पाहिजे का? तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही म्हणजे ते मालक साहेब, तुम्ही आज खूप छान दिसताय. आता मात्र असं आनंदी म्हणताच मालक साहेब रागवलेले नसतात, उलटं त्यांच्याच तोंडावरतीनं अशी स्माईल येते. त्यांना खूप भारी वाटतं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, काय बोलली तू? त्याच वेळेस आता लगेच शिल्पा सगळ्या मैत्रिणींना धक्का बसतो, कारण आनंदीचं हे बोलणं मालक साहेबांना आवडलेलं असतं. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, बोल ना, काय म्हणाली परत म्हण. त्याच वेळेस आनंदी पटकन फोन बंद करते. तेव्हा सगळ्या मैत्रिणी म्हणू लागतात, अगं फोन बंद कशाला केला? अगं त्याला काहीतरी सांगायचं होतं. अगं ऐकू द्यायची ना आम्हाला तुमची स्टोरी, नेमकं काय आहे तुमच्या दोघांमधलं प्रेम? आता शिल्पाला मात्र खूप राग येतो. त्याच वेळेस आता इकडे युगंधरला मात्र फोन कट झाला तरी आनंदीचं तेच बोलणं आठवू लागतं, मालक साहेब आज तुम्ही लय छान दिसताय. आता मालक साहेबांचा राग अगदी निवळलेला असतो. तेव्हा जो समोर कामगार उभा असतो ना, त्याला मालक साहेब म्हणू लागतात, हे बघ दुसऱ्या वेळेस चांगले डिझाईन घेऊन ये, जा आता कामाला सुरुवात कर. आता मात्र शिर्के साहेब मालक साहेबांकडेच बघू लागतात. मालक साहेब आरशासमोर जातात, आपले असे केस विंचरू लागतात आणि एकदम टाईट फिट उभी राहून गालातल्या गालात हसू लागतात. त्यांना आनंदीचा तोच शब्द आठवत असतो, मालक साहेब तुम्ही आज लय छान दिसताय. तेव्हा लगेच शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के आज जरा मी जास्तच भारी दिसतोय ना? नाही म्हणजे कपडे अगदी फिटिंगमध्ये मस्त वाटतंय ना? त्यावर शिर्के म्हणू लागतात, मालक साहेब नाही म्हणजे रोजच्यासारखंच आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. अहो तुम्ही रोज असेच कपडे घालता ना, मग वेगळं काही नाही आहे. तेव्हा लगेच मालक साहेब म्हणू लागतात, नाही मी छान दिसत नाही आहे का? हो एकदम भारी दिसतोय ना मी, असे म्हणताच मालक साहेब लाजू लागतात. अगदी आता मालक साहेबांच्या काळजाला या आनंदीचा हा शब्द लागलेला असतो. त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता स्केच आर्टिस्टला त्या मुलींनी म्हणजे शिल्पाच्या मैत्रिणींनी बोलावलेलं असतं. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, हा कशाला आलाय? त्याच वेळेस त्या मैत्रिणी म्हणू लागतात, याला खूप छान स्केच बनवता येतं आणि आता ज्याच्यावरती नंबर येईल तिने आपल्या नवऱ्याचं वर्णन सांगायचं आणि तसंच तो स्केच बनवणार. आता आनंदीचा नंबर आलेला असतो. आनंदी मात्र आता मालक साहेबांचं वर्णन सांगू लागते. आता त्या कलाकाराने स्केच बनवायला घेतलेलं असतं. तेव्हा आनंदी म्हणू लागते, झालं माझ्या मालक साहेबांबद्दल जे सांगायचं होतं ते झालं. तुमचं स्केच बनवून झालंय का? आता लगेच ते व्यक्ती म्हणू लागतात, हो झालं. हे बघा आता मात्र मालक साहेबांचं काढलेलं हे चित्र बघून सगळ्यांना धक्का बसतो, कारण ज्या आनंदीला दिसत नाही त्या आनंदी मालक साहेबांचं हुबेहूब स्केच कसं केलं, त्यांचं वर्णन कसं सांगितलं, हे सगळ्यांना बघून धक्काच बसतो. कारण आनंदी अगदी मनापासनं मालक साहेबांबरोबर या घरात आलेली असते. आनंदीचं हे वर्णन आणि हे स्केच बघून सगळेजण हैराण झालेले असतात. तर त्यानंतर अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.